आणि आता आम्ही काशीदच्या दिशेने मार्गक्रमण काशीद बीच ना, येस काशीद बीचकडे जातो आहोत. मच्छी वगैरे घेतलेली आहे मस्तपैकी इथल्या फिश मार्केटमधून. दाखवेनच तुम्हाला पुढे त्याचे ग्लिम्सेस. सो स्टे ट्यून फॉर दॅट. पुढच्या लांब लचक सुरमई घेतलेली आहे, फोटोमध्ये नंतर दाखवण्यात येईलच. 10 किलोची. आज्ञाला उचलत नव्हती, पण तरी पण तिने प्रयत्न केला आहे. आणि काय घेतले आपण? पापलेट, अजून काहीतरी घेतले 2 मच्छी आणि ताम मासा आणि अजून काहीतरी घेतले. तुम्हा लोकांना एक गोष्ट माहिती आहे की नाही माहिती नाही, आपण आतापर्यंत पक्षी ऐकला होता पोपट, पण आम्ही इथे पोपट मासा देखील पाहिलाय. तो पण म्हणे इथले लोकल माणसं म्हणतात की फार टेस्टी लागतो. आता तो काय आम्ही घेतला नाही, कारण की आपण रेग्युलरली ते खाणारे नाही आहोत आणि इन केस जर तो आपल्याकडून चांगला नाही झाला तर मग तो चांगला नाही लागणार, म्हणून आपण तो काय घेतला नाहीये. आपण सुरमई घेतले, पापलेट घेतले आणि अजून काहीतरी घेतले. मुशी मच्छी घेतली. आणि काय बोलले भाऊजी अजून तुम्ही? पाम ना, ताम मासा आणि ताम मासा. सुकी मच्छी मध्ये आपण घेतलेला आहे जवला, जो आपण घरी जाऊन त्याची रेसिपी घरी गेल्यावर पावसाळ्यासाठी स्पेशल. आणि बोंबील घ्यायचे आता अलिबाग. येस. आणि भाऊजी आपल्याला याच्यामध्ये दाखवायचं हा नंतर सबस्क्रायबर्स ना, आपल्याला जे आपण पहिल्या रात्रीचा कार्यक्रम करतो ना पावसाळ्यातला, तो बघा दाखवायचा आपल्याला. येस, काळी रातचा नक्की आपण करूया. हा चलो. तुमच्याकडे करतात की माहिती नाही, पण आमच्याकडे पहिला पाऊस झाला की काळी रात्र असते. सो तो एक मोठा पहिल्यापासून आमच्याकडे अशी प्रथा आहे की पाहुण्यांना पावसाळ्यामध्ये, म्हणजे आता जुन्या काळात माणसांना प्रवासाची साधनं नव्हती, मग पावसाळ्यामध्ये प्रवास कसा करणार, म्हणून मग असं होतं की पाऊस पडायचा, पहिला पाऊस पडला की पाहुण्यांना एकत्रित जेवण वगैरे करायला बोलवायचं. मग आपण पुढचे 4-5 महिने आपली भेट होणार नाही, अशी एक प्रथा आहे आमच्या गावा साईडला, पालघर साईडला. तर बाकीकडे तुमच्याकडे काय पद्धत असेल, काय प्रथा असतील अशा पावसाळ्याशी रिलेटेड, तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. आम्हालाही बरं वाटेल तुमच्याकडच्या पद्धती, रीती, तुमचे रिच्युअल्स काय आहेत, आम्हाला पण थोडं माहिती पडेल की हा बाबा आपल्यासारखी एक पद्धत थोडीफार फेरबदल असतो प्रत्येक ठिकाणी. मग ते आपल्यालाही कळेल की नक्की दुसरीकडे पण कसं असतं. सो नक्की सांगा गाईस की तुमच्याकडे काय पद्धत आहे. ओके. आणि तुम्हाला जर अलिबागला वगैरे कसं फिरायचंय, काय फिरायचंय, जर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमीत कमी 10 जणांचे जरी कमेंट आले की आम्हालाही सांगा कसं ट्रॅव्हल करायचं, कसं जायचं, तर आम्ही ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्कीच तुम्हाला ते सांगू. पूर्ण सांगू, म्हणजे पूर्ण मॅप डिटेल्ड मध्ये तुम्हाला सांगू, कुठे जाऊन तुम्ही काय करू शकता, कुठे राहू शकता वगैरे सगळं, आणि कुठे तुम्हाला चांगली मच्छी भेटू शकते, तुम्हाला राहण्याची सोय कशी होऊ शकते, हे तुम्हाला सगळं व्यवस्थितरित्या सांगण्यात येईल. कमी खर्चात अलिबागची ट्रिप कशी करायची त्याचं नक्कीच, म्हणजे तुम्हाला जर तुम्ही कमेंट केलं तर नक्कीच आम्ही ब्लॉग टाकू त्याचा. कारण की आमचे भाऊजी आहेत ते पॅकेजेस घेऊन जातात, सो त्यांना पुरेपूर याची सगळी आयडिया आहे. सो नक्कीच आपण त्यांच्यासोबत हा ब्लॉग करू. जर तुमचे कमेंट आले, 10 पेक्षा जास्त कमेंट आले, तर आपण नक्कीच करू आपण त्याच्यावर ब्लॉग. हो की नाही बंधू भाऊजी? नक्की. चला. तो आहे ना, तो समुद्र डोंगराच्या त्या साईडला आहे जंजिरा. आणि तिकडे ना त्या बोटीने, हवेवाली बोट असते ना, हवेवर चालणारी बोट, त्याच्यातून बसून माणसांना घेऊन जातात. आणि तिथे उतरताना एवढा ना पाण्यात उतरायला लागतो. हे बघा तू, हे बघा असं पाहिजे खायचे प्लेस. हे बघा खडकावर उतरवत आहे ना तुला. हे पॅलेस बघायचं होतं गेल्या वेळेला आपण इथे आलो होतो का? बंद होतं ते ना म्हणून आलो होतो तेव्हा. आपण आलोय का? तुम्ही मला नाही मला ऍड्रेस वगैरे काही माहिती नाही, पण उगाच मला माहिती सगळं माहिती. हा सगळं माहिती आहे मला. असं काही नाही की या जगात मला माहित नाही. हा 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 सब जानता हूं मैं. हा भाऊ कोणाचा आहे? हो. तो रस्ता दाखवतोय, मी गाडी चालवतोय, कळलं का? म्हणून मगाचपासून रस्ता चुकतोय आम्ही. आता तुम्हाला आमच्या टॅलेंट वरती उन्हात काढायचे, त्याला आम्ही काय करू? उन्हा काही बघा इथे मॅप पण लावले तरी पण चुकताय ती लोक. आता बहीण जायचं तेव्हा ना, बहीण तपास काढला असता ते एखादा. बरोबर. इथून आपल्याला अलिबागला बरा पडला असता.
बरोबर आहे मुरुडला बरोबर आहे बरोबर आहे मंकी आपण पण जाऊ. बिचारांना सगळं खायला वगैरे टाकलंय इथे छान सरळ घेऊ राईट पार्ट. या माणसाला 2 प्लेट जास्त जेवण द्या का आज्ञा पण सोडत नाही बोलायचं तुम्हाला बसायला काय नाही मग बसायला काय नाही छोटी स्टूल पाहिजे असं गाडीत छोटा स्टूल होता हे आणतो निखिल अरे मग ती बराच वेळ लागेल ना जा छोटा स्टूल आणतो तो स्टूल आपल्या गाडीतला मागचा जा वारो बघ लाटा बघ कसे येतं माटा ना बसायला मजा वाटता समुद्र कसो पाठी पुढे येत रे पाणी इला 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 पाठी गेला 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 म्हणून मला कंटाळच येत नाही